फक्त 10 मिनिटात असा झणझणीत नगरी हिरवी मिरचीचा ठेचा बनवता येतो. एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा हाच ठेचा खावासा वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 8 ते 10 दिवस सहज टिकतो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण मी काही छोट्या बट खूप महत्त्वाच्या टिप्सही ते सांगणार आहे. नमस्कार, मी सीमा, तुमचं सीमाज ब्लॉग्स अँड किचनमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा. ह्यामध्ये मी इथे अर्धा किलो हिरवी मिरची घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण देठ काढून घेऊया आणि व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्यावरील धूळ माती पूर्णपणे निघून जाईल. आता मिरच्या पूर्णपणे निथळून घेऊया आणि त्यानंतर आपण एक कढाई घेणार आहे. कढाईमध्ये आपण तेल वगैरे काही टाकणार नाही. अगोदर डायरेक्ट आपण मिरची टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल घालून घेऊया त्या मिरच्यांमध्ये आणि त्यानंतर मंद आचेवर सतत हलवत त्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा छान प्रकारे भाजल्यामुळे ठेच्याची चवसुद्धा खूप छान लागते बरं का मंडळी. आणि मिरचीचा कच्चेपणासुद्धा निघून जातो. मिरच्या हलक्या आणि मऊ झाल्या आणि त्यावर थोडेसे भाजलेले असे डाग दिसू लागले की पुढची स्टेप करूया. हे बघा कसे छान असे डाग दिसत आहे भाजलेले. आणि त्यानंतर आता आपण घेणार आहोत इथे लसूण. तो लसूण इथे मी घेतलेला आहे. अर्धा बाऊल एवढा लसूण आपण इथे वापरणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. लसूणही मिरच्यांसोबत हलक्या हाताने अगदी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण छान सोनेरी झाला की गॅस आपण बंद करणार आहोत. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. बट आपल्याला लसूण व्यवस्थित भाजायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जोपर्यंत त्याला असे स्पॉट येत नाही तोपर्यंत आपण भाजणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छान आपलं लसूण इथे भाजत आलेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे भाजायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे जवळून लसूण आणि मिरची कशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. हे बघा असे स्पॉट आपल्याला आले पाहिजे आपल्या लसूण आणि मिरचीवरती. तोपर्यंत आपल्याला इथे भाजत राहायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला इथे हलवत राहायचं आहे. आता मी गॅस केलेला आहे बंद. आता आपण हे साईडला ठेवूया थंड होण्यासाठी. जोपर्यंत आपलं लसूण आणि मिरची हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर आपण त्याच कढाईमध्ये 2 बाऊल इथे शेंगदाणे वापरणार आहोत. अर्धा किलो मिरचीसाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. कढाई मी तीच वापरलेली आहे. 2 बाऊल एवढे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मध्यम आचेवर सतत हलवत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. भाजून झाल्यावर थोडे थंड होऊ द्यायचे आहे आपल्याला आणि हाताने चोळून घ्यायचे आहे. हे बघू शकता व्हिडिओमध्ये मी काढून घेतलेले आहे. आता थंड झाले आहे आणि मी आता चोळून घेणार आहे व्यवस्थित. अशा प्रकारे भाजलेले शेंगदाणे ठेचाची चव अनेक पटींनी वाढवतात. चला तर आता मिक्सरच्या जारमध्ये भाजलेल्या मिरच्या, भाजलेले लसूण आणि साल काढलेले शेंगदाणे घालूया आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा आपण इथे ॲड करणार आहोत. हे बघा किती छान आपल्या मिरच्यांचा आणि लसणाचा तो कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून वगैरे घ्यायचे आहे. त्यानंतर आपण शिफ्ट करणार आहोत आपल्या जारमध्ये आणि चवीप्रमाणे मीठ इथे ॲड करणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त इथे करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. हे बघा आता मी इथे शेंगदाणे ॲड करणार आहे. बट मी शेंगदाणे आत्ता घालणार नाही. हे मिरची आणि जे लसूण आहे ते सुरुवातीला मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर शेंगदाणे मी ॲड करणार आहे. मी सॉल्ट ॲड करायचं विसरून गेले होते. मी इथे ॲड केलेलं आहे आता मीठ. आता हे आपण वाटून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे. आणि त्यानंतर मी इथे शेंगदाणे ॲड करणार आहे. बिकॉज सुरुवातीला जर केले ना तर जास्त बारीक होऊन जातात, त्यामुळे मी नेहमी नंतरच ॲड करते. तुम्ही ही स्टेप नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप यूजफुल ठरणार आहे ही. आणि त्यानंतर वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण घेऊया एक तवा. तुम्ही इथे कढाईसुद्धा यूज करू शकता. मी इथे तवा घेतलेला आहे. आता आपला तवा गरम झाला की मी इथे 1 बाऊल एवढं तेल ॲड करणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तेल, बट तेल जरा थोडंसं जास्त असलं की जास्त टेस्टी लागतो आपला ठेचा. त्यामुळे हे बघू शकता तुम्ही. आता आपला तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे
आता मी ॲड करणार आहे आपला ठेचा आणि तोही व्यवस्थित असं मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं मंद गॅसवरती हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपला ठेचा. ह्या स्टेपमुळे ठेचाला अप्रतिम अशी चव येते आणि तो जास्त दिवसही टिकतो. तुम्ही जितक्या जास्त वेळ हा फ्राय करणार तितका तो चविष्ट होणार आहे आणि जास्त दिवस टिकणार आहे. आणि व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे. तुम्ही कलर बघू शकता, असा कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकणार आहे. गरमागरम भाकरी, पोळी, वरण भात किंवा दह्यासोबत हा ठेचा जर खाल्ला ना, जेवणाची चव अप्रतिम लागते आणि जेवणाची चवच वाढते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. अशा सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी माझं सीमाज व्लॉग्स अँड किचन चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि काळजी घ्या. ठेचा असा नक्की बनवून एन्जॉय करा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. राधे राधे.